Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic number 4, that is kingdom Animalia. Up to here we have learned the criteria of classification by which all the animals can be classified. After that we are learning the classification of all the animals at the phylum level, and we have also studied the phylums, that are phylum Porifera, Cnidaria, Ctenophora, Platyhelminthes, Aschelminthes, Annelida, and last time we have studied the phylum Arthropoda. Now today we are going to study a new phylum, that is phylum Mollusca. Here, here are some examples of the phylum Mollusca. Actually, the name Mollusca itself says that mollis means soft. Here in this phylum, all the animals are included with the soft body and having the hard calcareous shell. हा जो फायलम आहे, या फायलममध्ये जे ॲनिमल्स आहेत हे अशा पद्धतीने आहेत की त्यांची बॉडी ही सॉफ्ट असते आणि त्यांच्यावरती एक कॅल्शियमचं आवरण असतं. असे असणारे सगळे प्राणी या फायलममध्ये इन्क्लूड केलेले आहेत. काही उदाहरणं आपण इथे बघूया. इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत. हे पिक्चर्स कोणते आहेत तर क्रमाने वरून आपण बघूया. पायला, बायव्हॅल्व, ऑक्टोपस, बायव्हॅल्व, ऑक्टोपस, सेपिया, Chitopleura, which is also called as chiton, then Pinctada, which is also called as pearl oyster. You can see there are pearls formed on this oyster. Then Lugilo, which is squid, Aplysia, which is sea hare, Aplysia, and the last one, that is Dentellum, which is also called as tusk shell. So here these are some examples of the animal. ह्या फायलम मधली ही सगळी एक्झाम्पल्स आहेत, ज्यांना आपण शंख शिंपले म्हणतो, जे खाऱ्या पाण्यामध्ये समुद्राच्या किनारी किंवा खाडीच्या क्षेत्रामध्ये आढळणारे जे शिंपल्यांसारखे जे प्राणी आहेत, शिंपल्यांमध्ये वाढणारे, ज्यांना बाहेरून आवरण असतं आणि ज्यांची बॉडी ही सॉफ्ट असते, असे प्राणी यांमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. हॅबिट, आता हे कुठे आढळतात? दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम. हा जो फायलम आहे हा सेकंड लार्जेस्ट आहे. लास्ट टाइम जो फायलम होता, फायलम आर्थ्रोपोडा, तो सगळ्यात मोठा फायलम होता, ज्यामध्ये सगळ्यात जास्त स्पेसीज होते. त्याच्या खालोखाल हा सुद्धा फायलम आहेत की ज्यांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त स्पेसीज आढळतात. यांची हॅबिट अशी आहे की मोलुस्काज आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर सेडेंटरी. हे एकतर फ्री लिव्हिंग असतात, म्हणजे यांच्यामध्ये लोकोमोशन प्रेझेंट असतं, किंवा सेडेंटरी, काहींमध्ये लोकोमोशन ॲबसेंट असतं. इथे काही ऑयस्टर स्पेसीज दाखवलेले आहेत. हे जे ऑयस्टर स्पेसीज आहेत त्यांना मराठीमध्ये कालव असं म्हटलं जातं. हे काय आहेत? सेडेंटरी. दे कॅनॉट लोकोमोट, त्यांच्यामध्ये लोकोमोशन आढळत नाही. दे आर ॲक्वॅटिक. हे प्राणी जे आहेत, जास्तीत जास्त स्पेसीज जे आहेत हे सर्व ॲक्वॅटिक आहेत, पाण्यामध्ये राहणारे आहेत. और सीन इन मार्शी प्लेस. काही ॲनिमल अशी आहेत की मार्शी प्लेस म्हणजे दलदलीच्या ठिकाणी आढळणारे आहेत. अँड फ्यू आर टेरेस्ट्रियल. स्नेल यासारखे जे प्राणी आहेत हे टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणून सुद्धा ओळखले जातात. बॉडी, द स्ट्रक्चर ऑफ बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स आर सॉफ्ट बॉडी, त्यांची बॉडी ही सॉफ्ट असते. ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लेन. यांचं बॉडी प्लेनचा विचार केला तर ट्यूब विदिन अ ट्यूब बॉडी प्लेन आहे, म्हणजेच यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कम्प्लीट आहे. अँटिरियर रिजनमध्ये माउथ अँड पोस्टिरियर रिजनमध्ये ॲनस. बट फ्यू आर असिमेट्रिकल ड्यू टू द टॉर्शन ट्विस्टिंग. काही ॲनिमल, आधी हे बघूया जे सिमेट्रिकल आहेत. इथे आपण बघू शकतो दे हॅव bilateral symmetry. We can divide them into two similar halves by adding a single plane. एक फक्त प्लेन ॲड केलं तर त्यांचे समान दोन भाग आपण करू शकतो. म्हणून हे काय आहेत? बायलॅटरल सिमेट्री दाखवणारे प्राणी आहेत. परंतु काही प्राणी असे आहेत की
फॉर एक्झाम्पल स्नेल. ह्या स्नेलमध्ये काय होतं तर यांची जी शेल आहे, द शेल ऑफ दिज स्नेल, दॅट position of that shell is twisted. You can see here this shell is twisted, and because of this twisting their body cannot be divided into two similar halves, so they shows the asymmetrical body symmetry. म्हणून ते काय करतात, बॉडी सिमेट्री ही बायलॅटरल सिमेट्री दाखवत नाहीत. म्हणून कोणत्याही स्नेलमध्ये जर आपण बघितलं तर त्यांची बॉडी सिमेट्री ही कधीही बायलॅटरल सिमेट्री आढळत नाही, तर ती असिमेट्रिकल बॉडी असते. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू हेड, फूट अँड व्हायसेरल मास. यांची बॉडी जी आहे ही नेहमी हेड रिजनमध्ये, त्यानंतर फूट हे जे आहेत हे लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत, दीज आर फूट, अँड व्हायसेरल मास, जो जास्त मऊ असा भाग जो आपल्याला दिसतो तो आहे व्हायसेरल मास. तर बॉडी यांची या 3 भागामध्ये डिवाइड झालेली असते. व्हायसेरल मास इज एनक्लोज इन ए थिक मस्क्युलर फोल्ड ऑफ द बॉडी वॉल कॉल्ड ॲज मॅन्टल. यांची बॉडी वॉल जी असते ही नेहमी एका थिक मस्क्युलर टिश्यूने बनलेली असते. यामध्ये जो जाड भाग दिसतो आपल्याला शेलच्या आतमध्ये, हा जो थिक भाग आहे याला मॅन्टल असं म्हटलं जातं. त्या बॉडी स्ट्रक्चरला मॅन्टल असं म्हटलं जातं. मॅन्टल सिक्रीट्स, हा जो मॅन्टल आहे तो काय करतो, सिक्रिशन करतो. इट सिक्रीट द हार्ड कॅल्कॅरियस शेल अँड द शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर ॲबसेंट. हा मॅन्टल नेहमी काय करत असतो, बाहेरच्या बाजूला हार्ड कॅल्कॅरियस असं शेल तयार करत असतं. इथे आपल्याला जे बघायला मिळतात शिंपले, हे सगळे शेल्स आहेत त्या मोलस्कन ॲनिमल्सचे. हे सर्व शेल्स त्या मॅन्टल जो ऑर्गन आहे त्यांचा, त्या मॅन्टलने सिक्रेट केलेला आहे आणि त्यांच्यामुळे हे शेल्स तयार होतात. काही ॲनिमल्समध्ये हे शेल्स आतल्या बाजूला तयार होतात, काहींमध्ये शेल्स तयारसुद्धा होत नाहीत. मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साईड. यांच्या व्हेंट्रल साईडला लोकोमोशनसाठी मस्क्युलर फूटचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. Then we move towards their system level. They have system level organization. ह्या प्राण्यांमध्ये नेहमी सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन बघायला मिळते. फर्स्ट सिस्टीम, दॅट इज डायजेस्टिव्ह सिस्टीम. इट इज वेल डेव्हलप्ड, कम्प्लीट विथ अँटिरियर माउथ अँड पोस्टिरियर ॲनस. यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ही कम्प्लीट आहे की पुढच्या बाजूला माउथ, अँटिरियर रिजनमध्ये माउथ असतं आणि पोस्टिरियर रिजनमध्ये ॲनस असतं. आता फक्त यामध्ये एक एक्सेप्शन आहे ह्या स्नेल टाईपच्या ॲनिमलचा. या स्नेल टाईपच्या ॲनिमलमध्ये काय गडबड होते तर यांची जी बॉडी लेवल जी आहे ही बॉडी ही ट्विस्टेड आहे. दिस इज अँटिरियर रिजन अँड दिस इज posterior region. This is posterior and this is anterior. So at the anterior region they have mouth and posterior region they have anus. Buccal cavity has a rasping organ called as radula which is provided with the transverse rows of teeth. यांच्या बकल कॅव्हिटीमध्ये सर्व ठिकाणी रॅडुला नावाचे ट्रान्सवर्स टीथ सारखे म्हणजे दातांसारखे अवयव असतात की ज्यांच्यामुळे त्यांना अन्न पदार्थ आतमध्ये घेण्यासाठी आणि ते मेकॅनिकली ब्रेकडाऊन करण्यासाठी मदत होते. रेस्पिरेशनसुद्धा त्यांच्या हॅबिटवरती अवलंबून आहे. जे ॲनिमल ॲक्वॅटिक हॅबिटमध्ये असतात त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन हे गिल्स मार्फत होतं आणि जे ॲनिमल्स टेरेस्ट्रियल फॉर्ममध्ये आहेत त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन हे नेहमी लंग्समधून होतं. परंतु इथे या फायलममध्ये मॅक्झिमम ॲनिमल्स जे आहेत हे ॲक्वॅटिक हॅबिटॅटमधले आहेत. म्हणून मॅक्झिमम ॲनिमल्समध्ये आपल्याला गिल स्ट्रक्चर्स बघायला मिळतात फॉर देअर रेस्पिरेशन. दे हॅव गिल्स. हिअर द गिल्स आर प्रेझेंट. Somehow in some book or in some reference the snail is considered as a terrestrial form and the organ which is responsible for respiration, it is also called as lungs. And
it is clearly seen that terrestrial form may show the presence of lungs because the gas exchange takes place directly from the air. Here, in case of gills, the gas exchange takes place not directly, it is indirect because they absorb the oxygen which is uh, dissolved in the water, and gas exchange takes place through the aquatic form. So, here they have gills and here they have lungs. सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ ओपन इज ऑफ ओपन टाईप. यांची सर्क्युलेटरी सिस्टीम ही सुद्धा लास्ट टाइम जसं आपण बघितलं त्याचप्रमाणे इथे सुद्धा आहे ओपन टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम असते. म्हणजे यांच्या शरीरामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे, दे हॅव द बॉडी कॅव्हिटी अँड थ्रू दॅट बॉडी कॅव्हिटी दे कॅन सप्लाय द ब्लड all over the body irregularly, not in a particular manner. Blood contain a copper containing blue respiratory pigment called as hemocyanin. हा एक महत्त्वाचा शब्द आहे, हेमोसायनिन. मुलांनो, आपल्या शरीरामध्ये आपण ह्युमन बिंग हे मॅमल्स आहोत. आपल्या शरीरामध्ये ब्लड जे आहे हे कोणत्या कलरचं असतं तर रेड. आणि तो रेड कलर कशामुळे येतो हे आपल्याला माहिती आहे. तर तिथे एक पिगमेंटचं नाव आपल्याला माहिती असेल. ते पिगमेंट कोणतं आहे? हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिनमध्ये जो धातू प्रेझेंट असतो तो नेहमी काय असतो? आयर्न असतो, Fe. आयर्न असतो आणि त्यामुळे त्याचा कलर हा रेड आपल्याला बघायला मिळतो. परंतु इथे या प्राण्यांमध्ये ह्या आयर्न ऐवजी कोणता धातू प्रेझेंट आहे तर कॉपर. आणि ह्या कॉपरमुळे त्यांच्या ब्लडचा जो कलर आहे, कलर ऑफ देअर ब्लड बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ कॉपर, इट इज ब्ल्यू and that blue color is known as hemocyanin. So this is the reason why the blood of mollusca it is blue in color. Then you have to write the answer that because instead of iron they contain copper in their blood and the color of that copper is blue, so the pigment is also blue in color. Excretion. It occurs by the kidney, also called as the organs of Bojannus. Here, this is the anatomy of a particular molluscan animal. You can see that this is the gill, at the upper position of that gill, and at the connectivity of the digestive system, they have presence of kidneys. And these kidneys are responsible for extracting out the nitrogenous waste material which are created in their body at their metabolism. So for the excretion they have kidneys, and these kidneys are not fully developed, they have primitive organ, so they are called as organs of Bojannus. हे पूर्णपणे विकसित झालेल्या किडनी नाही आहेत. हे सुरुवातीच्या टाईपच्या ह्या किडनीज आहेत, अविकसित अशा टाईपच्या किडनीज आहेत आणि त्यांना नाव आहे ऑर्गन्स ऑफ बोजानस. नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम इज फॉर्म बाय ए 3 पेअर्स ऑफ गँग्लिया. गँग्लिया याचा अर्थ आपण लास्ट टाइम सुद्धा बघितला होता. गँग्लियॉन मीन्स दिस इज ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ नर्वस सेल्स together to form a bulk-like structure, and that bulk-like structure can regulate the other activities surrounding to their position. म्हणजेच काय तर जे नर्व टिश्यू आहेत हे एकत्रित येऊन एक बल्क सारखा अवयव तयार करतात, आणि तो बल्क सारखा अवयव जो आहे, जसा आपला ब्रेन काम करतो त्याचप्रमाणे त्याच्या आजूबाजूला जेवढे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सवरती कंट्रोल ठेवायचं काम तो बल्क सारखा ऑर्गन करत असतो, आणि त्यालाच काय म्हटलं जातं? गँग्लिया. अँड इन देअर नर्वस सिस्टीम दे हॅव 3 पेअर्स ऑफ गँग्लिया. 3 जोड्या आहेत गँग्लियॉनच्या. अँड गँग्लियाज आर इंटरकनेक्टेड बाय कमिशर्स अँड कनेक्टिव्ज. हे जे तिन्ही पेअर्स जे आहेत हे एकमेकांना कमिशर्स आणि कनेक्टिव्ज यांनी जोडलेले आहेत. दॅट कमिशर्स ऑर कनेक्टिव्ज आर ऑल्सो कॉल्ड एज नर्व कॉर्ड्स. त्यांनाच नर्व कॉर्ड्स असं सुद्धा म्हटलं जातं.
इथे साईड व्ह्यू मधून दाखवलेली नर्वस सिस्टीम आहे. दिस इज ओनली डायग्रामॅटिक, नॉट रियल. अँड हिअर you can see that in the snail like structure the circular ganglions are present and they are interconnected here. सेन्स ऑर्गन्स सच ॲज आईज फॉर व्हिजन, यांच्यामध्ये सेन्स ऑर्गन्स डेव्हलप झालेले आहेत. आईज आहेत व्हिजनसाठी, म्हणजे जे लाईट सराउंडिंगला आहेत ते लाईट डिटेक्ट करण्यासाठी, त्यांच्यावरून आजूबाजूला काय आहे हे त्यांना समजण्यासाठी त्यांना आईजसुद्धा आहेत. टेंटॅकल्स फॉर टेक्टाईल सेन्सेशन, टेंटॅकल्ससुद्धा आहेत. ज्याप्रमाणे अँटिनाज असतात टेक्टाईल सेन्सेशनसाठी, त्याचप्रमाणे टेंटॅकल्स असतात की ज्यामुळे त्यांना आजूबाजूचे व्हायब्रेशन्स, त्याचबरोबर केमिकल रिसेप्टरसुद्धा असल्यामुळे त्यांना आजूबाजूच्या सराउंडिंग्सबद्दल माहिती मिळत राहते. ऑस्प्रेडिया फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर आर प्रेझेंट, त्यांच्यामध्ये ऑस्प्रेडिया हा एक ऑर्गन असतो की ज्यामुळे ते ज्या पाण्यामध्ये आहेत त्या पाण्याची प्युरिटी किती आहे हे त्यांना नेहमी कळत राहतं. नेक्स्ट सिस्टीम इज रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. they are with their sexes are separate. Animals are mostly oviparous. हे काय आहेत, मेल आणि फिमेल ॲनिमल हे सेपरेट आहेत, म्हणून इथे म्हटलेलं आहे दे हॅव सेपरेट सेक्सेस. मेल organism will produce the gamete which is called as sperms and female will produce the eggs. After fertilization it will form the embryo, it will develop, they will form a larva and that larva will deposit on a ground and they will go in the process of growth. After acquiring full growth they will further produce the gamete and so on. So this is the life cycle of a oyster. And these are oviparous. Oviparous means what? The animal which lay eggs. जे ॲनिमल एग्ज ले करतात त्यांना ओविपॅरस ॲनिमल असं म्हटलं जातं. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. जर यांची डेव्हलपमेंट नेहमी फिमेलच्या संपर्कात असेल तर त्याला डायरेक्ट डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. इनडायरेक्ट, जर फिमेलपासून जर यांच्या डेव्हलपमेंटमध्ये काहीही संबंध नसेल तर त्याला इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. Economic importance. These molluscan animals are also economically important for human being. Pearls. Pearls म्हणजे मोती हे आपल्याला माहिती असेल. Pearls oyster gives the precious pearls. या ऑयस्टरचं नावच पर्ल्सवरून ठेवलेलं आहे, पर्ल्स ऑयस्टर, आणि त्याच्यामधून आपल्याला अनमोल असे पर्ल्स मोती मिळतात. मेनी मोलुस्काज आर इडिबल. बहुतेक मोलुस्काज हे इडिबल आहेत. शेल्स ऑफ मोलुस्काज आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. त्यांचे जे सेल्स आहेत हे कॅल्शियमचा सगळ्यात जास्त सोर्स म्हणून ओळखले जातात. नाव at the end of this video lecture you have to answer one question which is according to today's lecture, why snail do not shows bilateral symmetry. आन्सर इन कमेंट बॉक्स. याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. स्नेल हा जो ॲनिमल आहे याची बॉडी नेहमी असिमेट्रिकल का असते हे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. आताच्या लेक्चरमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत हे सर्व मुलांनी आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. ऑल स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू नोट डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस लेक्चर. थँक्यू.